16 नोव्हेंबर 2024ला कार्तिक कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी आज रात्री 11:51 राहील. शनिवारी परीख योग रात्री 11:48 राहील. तसेच कृत्तिका नक्षत्र आज संध्याकाळी 7:28 राहील. तर राहू काळ 9 ते 10:30 सुरू होईल. याशिवाय आज सकाळी 7:32 सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. तर आजचा दिवस 12 राशीसाठी कसा जाईल, कोणाला होईल लाभ, कोणाला होईल तोटा, हे आपण जाणून घेऊया. तर 1 नंबरला रास आहे मेष. कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. उत्तम वर्तनाने सर्वांना आपलेच करून घ्या. नंबर 2 रास आहे वृषभ. घरातील कामे वेळोवेळ आटोपती घ्या. मनाची चलविचलन जाणवेल. करकुनीकडे कल वाढेल. हातातील कामात यश होईल. प्रिय व्यक्तींच्या भेटीने मन आनंदी होईल. नंबर 3 रास आहे मिथुन. कामातील अपेक्षेतला वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. नंबर 4 रास आहे कर्क. उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. धनवृत्तीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. सारासार विचार करावा. सिंह रास. बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. जुनी कामे विनायसात पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणे टाळा. कन्या रासवाले. खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल. विरोधक नामोहरण होतील. वैवाहिक जीवन समृद्ध राहतील. काही गोष्टी जुळजुळून घ्याव्या लागतील. तूळ. एखादी गोष्ट संभ्रमित करू शकते. मित्रांचा सल्ला घ्याल. मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपलपणे कल राहतील. जोडीदारांचे उत्तम लाभ मिळेल. वृश्चिक. झोपेची तक्रार जाणवेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तरतम्य बाळगावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. धनुरास. घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूती द्याल. सांसारिक सौख्यांचा वाढ होईल. मानसिक शांतता लाभेल. भावंडाशी स्नेहभाव वाढेल. मकर रास. अचानक उद्भवणाऱ्या खर्चावर आळा घालावा लागेल. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल. वाहनविषयक कामे निघतील. फार गरज नसेल तर प्रवास टाळावा. कुंभ. जुने प्रश्न मार्गी लावावा. किरकोळ समस्या सोडून शकाल. बोलताना शब्द वजन लक्षात घ्या. अचानक खर्च भर पडू शकतो. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे. मीन रास. उगाच रागावर करू नका. वैवाहिक समस्याकडे लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकते. कामातील उत्साह वाढेल. तर मित्रांनो, या राशीपैकी जर तुमची रास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.